मित्रांनो, मी आहे अर्चना. तुम्ही बघताय विकास किचन. तर आजची आपली डिश आहे अंडा करी मसाला. चला डायरेक्ट साहित्य आपल्याकडे इथं सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि हे वाटण्यासाठी आहे. आणि आपल्याकडे फोडणीसाठी आहे कांदा, टमाटा, हळद, कांदा मसाला आणि इथं आहे सुहानाचा अंडा करी मसाला. हा खूप छान आहे, ह्याच्याने चांगली टेस्ट येते. आणि तुम्हाला गॅसवर अंडी बॉईल करायला ठेवून टाकायची आहे. आणि आता कढईमध्ये तेल तापते आणि त्यात तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं तेल उकळू द्यायचं आहे. मग त्यात तुम्हाला कांदा टाकायचा आहे. चांगलं त्याला लाल करून घ्यायचं आहे. आणि त्यावर आपण हे बघा मिक्सीमध्ये आपण आता वाटण करून घेणार आहोत. सुकं खोबरं आपल्याला पहिलं टाकायचं मिक्सीमध्ये. मग आलं टाकायचं आणि मग लसूण, ही कोथिंबीर टाकून चांगलं त्याला ग्राइंड करून घ्यायचंय. हे बघा त्याची चांगली पेस्ट झाली आहे. हे बघा कांदा चांगला लाल झालाय आणि त्यात तुम्हाला टाकायचंय टमाटा. जरा वेळ परतून घ्यायचंय आणि मग त्यात तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचंय टमाटा सॉफ्ट होण्यासाठी. तर बघा टमाटा सॉफ्ट झालाय आणि त्याला तेलही सुटलंय. चांगला टमाटा सॉफ्ट झालाय. जरा वेळ परतून घ्यायचंय आणि मग तुम्हाला त्याच्यात पेस्ट टाकायची. चांगलं त्याला परतायचंय, चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि आता त्यात टाकायचे मसाले. पहिलं आहे हळद, आणि अंडा करी थोडीशी तिखटच चांगली लागती म्हणून त्यात आपण टाकणार आहे 4 चमचे कांदा मसाला. आणि हा सुहानाचा अंडा करी मसाला. मसाला चांगला परतून घेतलाय आणि त्यात तुम्हाला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. आणि मग त्यात तुम्हाला पाणी टाकायचंय, वाटणाचं ते पाणी टाकायचंय. चांगलं त्याला मिक्स करायचंय.
आणि हे बघा मसाला चांगला शिजलाय आणि त्याला तेलही सुटलंय. आणि तुम्हाला दुसऱ्या गॅसवर तुम्हाला पाणी तापून घ्यायचंय आणि ते पाणी आपण ह्याच्यात टाकणार आहे. जर तुम्हाला दुसऱ्या कोणचा आवाज ऐकू येत असेल तर त्याला इग्नोर करा. हे बघा अंडे आपण सोलून घेतले ते आणि फोकनी त्याला बारीक बारीक असे होल करायचे. ते हे बघा फोक घेऊन बारीक असे होल करायचे. ओके हे बघा. आणि आता त्याच्यात गरम केलेलं पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं त्यात पाणी टाकायचं. बघा मस्तपैकी त्याला अशी उकळणी आली आहे. त्यात तुम्हाला अंडे सोडून टाकायचे. ते सगळ्या अंड्याला असे फोकनी होल करून मग त्याला सोडायचे. ते मग त्यात मसाला चांगला जाईल, त्याला चांगली टेस्टी. हे बघा त्या ही करी झाली आहे. थोडं 5-10 मिनिटं त्याला चांगलं उकळून द्यायचंय. थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे. थोडं त्याला उकळून घ्यायचंय. हे बघा थिक झाली आहे आणि अंड सुद्धा. तर आता तुम्हाला करायचं गॅस ऑफ. हे बघा मस्त अशी दिसते. वाव एकदम मस्त असा वास सुटलाय, एकदम भारी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा प्लीज आणि याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय सपोर्टर.